फेडेक्सच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कंपनी बँकरप्ट झालेली होती। फाउंडरकडे फक्त $5,000 उरले होते आणि $24,000चं फ्युएलचं बिल बाकी होतं। तेव्हा फाउंडर लास वेगासच्या एका सट्टे बाजारात गेले आणि त्यांनी गॅम्बल केलं आणि कंपनी वाचली। नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करतो। फेडेक्स फाउंडर फ्रेड स्मिथ सुरुवातीला कंपनी चालवण्यासाठी त्यांनी फार स्ट्रगल केला। एकदा फक्त $5,000 कंपनीकडे उरले होते आणि जेटचं जे फ्युएलचं जे बिल आहे ते $24,000 बाकी होतं। स्मिथ यांनी लास वेगासला जाऊन ब्लॅक जॅक खेळला, एक गेम आहे, आणि आश्चर्य म्हणजे $27,000 जिंकले। कंपनीला अजून काही दिवस त्यांनी चालू ठेवलं आणि त्यानंतर फेडेक्सने जगात म्हणजे लॉजिस्टिकच्या डिपार्टमेंटमध्ये महारत हासिल केली। तुमच्या बिझनेसमध्येही क्रायसिसच्या वेळी तुमची टीम थांबते का, रिस्क घेत नाही का? तर फ्रेड स्मिथच्या उदाहरणातून तुम्ही शिकू शकता। ऑन्टरप्रेनरशिप म्हणजे बोल्डनेस आहे। आता मी म्हणत नाही की जाऊन गॅम्बल खेळा, पण असं काहीतरी करा की ते बोल्ड असेल, रिस्क टेकिंग असेल आणि स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा। अडचणीच्या वेळी तुमचं विजन तुमच्या शेवटच्या रुपयावरही विश्वास ठेवायला तुम्हाला लावत असतं। कधी कधी मोठं यश मिळवण्यासाठी अनकन्व्हेन्शनल आणि बोल्ड निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील आणि ते तुम्ही घ्या। मी परत सांगतो, गॅम्बल नाही, पण बिझनेसमध्ये असं काहीतरी बोल्ड करा। ह्या एक्झाम्पलमधून मी तुम्हाला सांगतोय। तुमच्या टीमला बोल्ड डिसिजन मेकिंग, रिस्क टेकिंग आणि ऑन्टरप्रेन्युअरल थिंकिंग जर तुम्हाला शिकवायची असेल तर मला ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन टुगेदर।